महाशिवरात्री उपवास स्पेशल आज आपण बटाटे वडा पाहूया। एकदम सोपी पद्धत आहे, सहज तुम्ही बनवू शकता आणि वेगळ्या पद्धतीने हा बटाटे वडा बनवून बघू शकता। एकदम टेस्टी लागणारा, भन्नाट लागणारा साबुदाणा वडा आपण नेहमीच खातो, पण आज बटाटे वडा आपण कसा बनवायचा ते बघूया। चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण एक फोडणी तयार करून घेऊया। इकडे तेल घेतलं आहे थोडंसं, ते गरम करून घेऊया आणि गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे हिरवी मिरचीची पेस्ट, ती यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे। तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर यामध्ये जिरे सुद्धा टाकू शकता किंवा लाल तिखट सुद्धा ॲड करू शकता। ही फोडणी आपली तयार झालेली, आता थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। इकडे घेतलेला आहे उकडलेला बटाटा, एका बाउलमध्ये 1 वाटी भरून तुम्हाला किती बनवायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही बटाटे घेऊ शकता। आणि यामध्ये टाकायचं आहे उपवासाचं सेंदव मीठ आणि लिंबाचा रस टाकायचा आहे थोडासा। आणि आपण जी फोडणी करून घेतली ती थंडी झालेली आहे, तर यामध्ये टाकायची। आणि कोथिंबीर सुद्धा तुम्ही खात असाल तर ॲड करू शकता। आणि छान मिक्स करून भिजून घ्यायचं आहे आपल्याला। पूर्णपणे तिखट आणि मीठ यामध्ये मिक्स झालं पाहिजे, अशा पद्धतीने भिजून घेऊया। मिश्रण आपलं भिजून झालेलं आहे, आता याचे आपण गोळे करून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला बटाटे वडा केवढा बनवायचा आहे, छोटा किंवा मोठा, त्याप्रमाणे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता। अशा पद्धतीने बनवून एका ताटामध्ये काढून ठेवूया, म्हणजे आपल्याला वडे करायला सोपं पडतं। सर्व गोळे आपले हे बनवून झालेले आहेत, एका डिशमध्ये काढून ठेवलेले। आता हे साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया। एका बाउलमध्ये 1 वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा साबुदाणा सुद्धा वाटून घेतलेला मिक्सरला। साबुदाणा टाकल्यामुळे वडे आपले तुटत नाहीत अजिबात। यामध्ये आपण दही टाकून घेतलेलं आहे, 1 चमचा दही, आंबूसपणा छान येतो त्याला। आणि चवीनुसार मीठ टाकायचं, यामध्ये सुद्धा तुम्ही तिखट ॲड करू शकता। आता हे एकदा मिक्स करून घेऊया। आणि 1 चमचा तेल टाकायचं आहे, थंडच तेल घेतलेलं, पोळी खाण्याचा 1 चम्मच। आणि हे सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया। आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी नका घालू, पातळ होईल, नाहीतर आपल्याला खूप पातळही नको आहे आणि खूप घट्टही नको। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून पूर्ण यामधल्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायचे आहे। तुम्ही राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ असं सुद्धा वापरू शकता किंवा मिक्स पिठाचे सुद्धा करू शकता। पीठ आपलं छान भिजून झालेलं आहे, साईडला तेल सुद्धा गरम करायला ठेवायचं। आणि आता यामध्ये आपण हे वडे टाकून घेऊया, जे आपण गोळे बनवून घेतलेले बटाट्याचे, ते सोडायचे आहे एक एक। अशा पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा सोडू शकता तेलामध्ये किंवा चमच्याने सुद्धा। अशा पद्धतीने सर्व बाजूने पीठ लावायचं आहे आणि नंतर तेलामध्ये सोडायचं, म्हणजे हात भाजत नाही। आणि तेल खूप गरमही नको आणि मीडियम गरम लागणार आहे आपल्याला। तेल छान गरम झालं, आता यामध्ये असे वडे सोडायचे आहे हे, म्हणजे हात अजिबात भाजत नाही। दुसरा सुद्धा वडा आपण तेलामध्ये टाकूया आणि लो फ्लेमवर खमंग आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आणि वरतून थोडंसं असं तेल सोडायचं, म्हणजे चिटकत नाही एकमेकाला। अशा पद्धतीने आता पलटी करून घेऊया। खूप छान वडे लागतात मंडळी, तुम्ही सुद्धा करून बघा। उपवासाला थोडा वेगळा पदार्थ, साबुदाणा खिचडी सर्वांकडेच बनवतात, पण हा वेगळा पदार्थ आहे। वड्याला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, आता आपण हे वरती काढूया। आणि अशाच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतलेले एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। यासोबतच मस्त तळलेल्या मिरच्या खूप छान लागतात किंवा शेंगदाण्याची चटणी तुम्ही घेऊ शकता। मंडळी, तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।